गेल्या 5 मे पासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान केले होते। त्यामधून शेतकरी सावरत असतानाच गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात सर्वत्र पावसाचा जोर आजही कायम आहे। यामध्ये आधीच कांदा व टोमॅटो या पिकांची मोठी हानी झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा पाणीमय झाली आहे। उरल्या सुरल्या अशा द्राक्ष बागांवर आधारित होत्या, परंतु त्या आशा देखील पाण्यामध्येच गेल्या। उष्णतेने लाही लाही करणाऱ्या ऑक्टोबर महिन्याला यंदा या पावसाने चांगले झोडपले। त्यामुळे सततच्या या पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून सर्वत्र पाणी एक पाणी हाच तालुकाभर सध्या विषय चालू आहे। या पावसामुळे सर्व शेती पिके धोक्यात आली आहे। यामध्ये विशेषतः द्राक्ष शेतीचाही आता सपाटाच होताना दिसत आहे। सध्या द्राक्ष बागांच्या मशागतीचे कामांना वेग आला होता, परंतु आता द्राक्ष घड वेलीवर अत्यल्प प्रमाणात आले आहे। हे घड वाचवण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत आहे। अशातच पावसामुळे घड जिरणे, घरकुज होणे हे संकटे शेतकऱ्यांपुढे उभी टाकली आहे। त्यातच यंदा द्राक्ष उत्पादन घट होत असल्याचं शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाडी देखील चालवल्या। जरी पावसामुळे शेतकऱ्यांच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याने शेतकऱ्यांची सर्व आर्थिक गणिते चुकली आहे। त्यामुळे आता तरी शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करेल काय, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलाय। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी।